चटक जिभेला आला फोड फोड जिभेची फोड फुटे ना चांदी मामा उठे ना. आम्ही असंच बोलतो. कोण? आम्ही काव्य आणि मी. खोपोली. खोपोली 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 नाही. खोपोली. हॅलो नमस्कार, मी स्वैल साळुंखे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करते. तर आज आपण चाललो आहे एमडिवलीला म्हणजेच माझ्या नवऱ्याच्या मावशीकडे. अचानक प्लॅन ठरला आणि दुपारचं जेवण सुद्धा मावशीकडेच केला. आपण निघालो सिटी मध्ये जायला. मग इथून आपल्याला, कारण की आज आपल्याला स्टे इथेच करायचा आहे, नाईट स्टे इथेच करायचा आहे एमडिवली सिटी मध्ये. आणि मग नंतर आपल्याला डायरेक्ट आतमध्ये एंट्री नाहीये, बाहेरच्या गाड्यांना तरी नाहीच आहे. बाहेरच्या गाड्यांचा ID प्रूफ लागतो, नंबर लागतो, गाडीचा नंबर चेक केल्याशिवाय आतमध्ये सोडत नाही. आणि पर पर्सन एंट्री 4,000 आहे. आणि जर तुम्हाला स्टे करायचा असेल, जर विला घ्यायचा असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. बाहेरच्या गाडी त्याला नाही निघेल, ते तिकडनं झालं, ते तिकडनं झालं. नाही पाहिजे सगळं निघून. मावशीकडे आलोय आणि कधी सारामध्ये आलो नाही असं झालंच नसेल, कधीच नसेल झालं. जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आम्ही सारामध्ये येतो. खूप भारी आहे, म्हणजे एकदा तरी इथे विजिट करावं. आणि खूप वेळा आम्ही येऊन गेलोय सेलिब्रेशन करायला, फोटोशूट करायला, फिरायला, बोटिंग सुद्धा होते. थोडं पुढे गेलो ना आपण का आपल्याला लगेच आता भारत माता दिसेल. भारत माताचं खूप मोठं स्ट्रक्चर आहे, तुम्ही बघाच. खूप भारी, म्हणजे सांगून सोय नाही, एवढं भारी केलेलं आहे सगळं आतमध्ये. आणि त्याच्या समोरच आपल्याला आता फाउंटन शो जिथे होतं ना ते सुद्धा दिसेल. तिथे रात्रीचे फाउंटन शो होतात. मस्त भरपूर लोक येतात बघायला, एन्जॉय करायला फाउंटन शो. जायचं वर तुम्हाला. मी वॉइस देते नंतर. आता नवीन आहे ना मी, त्याच्यामुळे काय उभं थांबायचं फक्त. व्हॉइस ओव्हर देणार. वॉइस ओव्हर टिंगू ए मिंगू. हे काय आणायला जायचं काय? हो, चिकन बिकन आणलंय नाही ना, चिकन बिकन आणायला जायला लागेल.
कुठे सोडलाय तुला? तुला काय सोडणार आहे का मी? राह उभी राह. अरे खोल नाहीये. पो चल पो पो हात मार. सोड उभा राहा. सोड बोल नको. हो पाय टेकले ना? हा टेकले ना पाय? नाही पण असलं पाय सटकल बिटकल. जा 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 स्वतः चालत जा. जा चालत जा. ए तो बघ पाणी पिलं त्यांनी. नाही इतकं खोला मी इकडेच खोल आहे थोडं. 5 फूट असेल. काय काय नाही 2 महिने क्लास लावलेला काय उपयोग झालाय. उड्या मारायची खोल पाण्यात नेली ना. काय इथं तर घाबरते पाण्यात. उडी पण नाही मारत, चालत पण नाही पाण्यात. येते काय ओनली थबाड पीछे का कुछ नहीं आता. आता है ना हमारे अक्का ए या सरळ बसायचंय. मम्मीला हरलीच गेले. आता आपण निघालोय दुसरीकडे आणि तुम्ही भारत माता बघा आता किती भारी दिसते लाइटिंग मध्ये. संध्याकाळचे खूप मस्त वाटतं. आता आपण जाऊयात पाळण्यांकडे, कारण की आपल्याला संध्याकाळचं जेवण सुद्धा बनवायचं आहे. त्यामुळे 3 माणसं आमची सामान आणायला गेलेत. माझे मिस्टर, मावशीची मुलगी आणि तिचे मिस्टर असे 3 जण ती सामान आणायला गेलेत. त्यामुळे आम्ही आता पाळण्यांकडे चाललोय. पाळण्यांवरती थोडा वेळ आपण घेतलेले तेव्हा मामा होता. चलो बाबा रे बाबा. आता मी बघतो काय अभी ऐसे जाने का ऐसे जाने का तो अच्छा आहे का ना. काम भारी वाटत असत. हा केलंस. हो केले चालू ठेवले. पाण्यात बसू किती वेळा बसलो असू नाही पण किती फोटो हो त्यांची व्हिडिओ काढ. आता आपले फोटो निखिलला काढायला लावला. हो मी चार्जिंगला लावला तर तिकडं बंगल्यावर गेल्यावर. सकाळी परत फोन केला तर सकाळी फोनच नव्हता. माझ्याकडेच असेल. मी दुपारनंतर येईन तिथे. इथे एक बंगल्याचा केअरटेकर आहे, युट्यूबर आहे. 5-5.5 लाख रुपये लाख फॉलोअर आहे. हो ना म्हणजे आता माझी पण होती. त्याच्याकडे तर प्रो फोन आहे. हो ना आपल्याकडे आयफोन तर आहे ना. म्हणजे मी असं पार्सल घ्यायला गेलो होतो. इथं आंबीच्या गेटवर येतो ना. हा मी गेलो आणि तो आला. मी पार्सल घेतो आणि तो आला स्प्लेंडरवर.
स्प्लेंडर आणि डायरेक्ट आयफोन 14 प्रो मॅक्स काढला. तेव्हा तो लेटेस्ट होता. काढला आणि चालू आला. बोला आहे कोण? तो इथून आता सकाळचा नाही, सकाळची तिथं वाईट बघलाय ना, तिथं केअरटेकर येतो. केअरटेकर आहे का? केअरटेकर बनवतो बघ. हो काय? मी समजते तर राहतो तो सारा वाटेल. तो आणि त्याची ऐसा बायको. है क्या? ठीक है ना, तो हम पेन के हैं. हाँ. झालं ना आपलं कलरफुल ब्रिज करावं लागेल ना. मला माहिती आहे. जायचंय. राईट मोठी गाडी जाऊ काय हे चला पाठी देत ना. पप्पा तुला ओरडेल. रेडी आहे हिचं कॅमेरे लावू देत. हो गेले ना मी तर होतो तिकडे छान बनवलं आता. तर जेवणाचा प्लॅन आहे आपला चिकन बिर्याणी आणि चिकन पकोडे. तर आता गेल्या गेल्या लगेच तयारीला लागू, खूप उशीर झालाय. माहिती कधीच घेतलं, 1.5 वर्ष झाले. आय थिंक अमेझॉनवरून घेतलं. अमेझॉनवरून घेतलं ते. आता रीलवर जाम फेमस व्हायला. मी गाडीत मोबाईल लावण्यासाठी घेतलाय. लय करपवलं काय रे. नमक डालिए, मसाला डालिए. तला भुना असं तळीला आपला तो कसा आपला होत. हा इकडे तेल उडवायचं मला बाजू तेल नाही त्याच्यामध्ये कलेजी टाकली तरच ते हे होतं. नाही तर नाही कलेजी घेतलीच नाही मी त्याला. रिव्ह्यू द्यायचा का तुला? हा ते कलेजी फाटती ना. पण काळीच पण मस्त लागते फ्राय केली. आमचा कुक येतो पार्टीला गेलं का त्याला नाही कळत. भाजलेलं टाकलेलं आहे. आपण एक टोकरी काढतो ना अशी. फक्त याच मटण त्याने फक्त तिकड बनलं तर दूर खाल्ला होता. मसाला कमी आहे पुढे. आपणच. गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले आहेत 10 आणि आपण इथून आता निघालो आहोत. तर इथे आपण रात्री स्टे केलेलं आणि आता आपण चहा घेतलाय फक्त. आणि आता नाश्ता करायला जाणार आहोत मावशीकडे. नाश्तासुद्धा तिथेच करणार आणि जेवणसुद्धा तिथेच करणार. आणि मग दुपारचे आपण थोडा आराम करून मग पेणला जायला निघणार. मी मागे सरकलेलो. ही सारा गोष्टी पुढे सरकते. ए पाठी निघील का काय? बाबा या ना. इथे गाडी चालू आहे. शांत बसायचं. मागं समजलं ना? या पाठी एकाने कळलं ना. तुझा बघितलं शाणे. काय करते? ये चल ना. कुठे आहे माझी गाडी. माझ्या गाडीत? माझी गाडी कोण चालवणार? तू चालवते? बाबा चालवत बाबा चालवतात. बाबा इथं पण चालवणार तिथं पण. बाबा तिथं चाललेत, त्या गाडीत चाललेत. थांब एक मिनिट बाजूला हो ना. कुठे बाजूला हो ना. कुठे? इथं पुढे ये. सारा कशाला दरवाजा खोलतेस? काय आला तुटला? नाही रे त्याच्यात गॉगल आहे ना त्याला तो अडकते रे. ठेवलाय का आतमध्ये गॉगल? अल्ला ओरिएंटेशन चेंज करो उसका. लावा तर डोक्यात. माझी सासरी
कधी कालच जाय कसं जाईल तो किती 3 आहेत ते What are you doing? ये ना गाडी कोण चालवत ती ये ना गाडी बाबा येणे नाही बाबा गाडी चालवणार आहेत. नुसतं तेरा आठवं. पप्पा काल 5 जणीत मारली. तू गप्पस तोंड चालू ठेवतो. ते गाणं कुठलं पैसे वाला की मेरी बेली वालोगी पिंकिया तो है पैसे वाला